नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की प्रो मूव्हिंग ॲव्हरेज. बेसिकली आपल्याला माहिती असेल सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज काय असतं, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल काय असतं. तर आज आपण त्याच्यामध्ये आणखी प्रो लेवलचा मूव्हिंग ॲव्हरेज आपण शिकणार आहे. बेसिकली मूव्हिंग ॲव्हरेज आपल्यासाठी स्विंग ट्रेडिंगमध्ये खूप वर्क करतो. आणि बेसिकली जे स्विंग ट्रेडिंगमध्ये वर्क करत आहे मूव्हिंग ॲव्हरेजने, ते चांगला कसा प्रॉफिट घेत आहे. पण ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ते मूव्हिंग ॲव्हरेज वापरायला जातात, पण तिथं लॉस खात आहे. तर बेसिकली त्याच्यामुळं का बरं लॉस खात आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. कारण ते मूव्हिंग ॲव्हरेज फक्त याच्यासाठी बनलेले आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. कारण ते लवकरात लवकर मूव्ह आपल्याला देत नाही. त्याच्यामुळं लोकं तिथं लॉस खाऊन बसतात आणि ते चुकीच्या जागी आपल्याला एक्झिट देतात आणि आपण ते एक्झिट मारायला जातो आणि तिथं आपण लॉस खाऊन जातो. तर अशा प्रकारे जे लोकं लॉस खातात त्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवलेली आहे खास. तर आपण न्यू मूव्हिंग ॲव्हरेज आपण घेऊन आलेलो आहोत. इंडिकेटर येतो आपला. तर त्या इंडिकेटरनुसार आपण जर ऑप्शन ट्रेडिंग खेळले तर त्याच्यामुळे आपल्याला कमी रिस्कमुळे आपल्याला चांगला प्रॉफिट भेटू शकतो त्याच्याने. आणि मी ते वर्कही केलेलं आहे, म्हणून माझ्या ॲज अ एक्सपिरियन्समुळे तुम्हाला मी सांगत आहे की तो तुम्ही इंडिकेटर सहसा तुम्ही वापरू शकता आणि चांगला तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. ॲज अ प्रॉफिट म्हणजे तुम्ही तुमचा लॉस रिकवर करू शकता शेअर मार्केटमधून. तर चला आता आपण स्क्रीनवर बघून घेऊया तो मूव्हिंग ॲव्हरेज. तर मित्रांनो, बेसिकली मी त्या निफ्टी 50चा बँक निफ्टीचा मी इथं चार्ट ओपन करून घेतलेला आहे. तर चार्ट ओपन केल्यानंतर आपण आता इथं 15 मिनिटचा टाईम फ्रेम घेऊ. माझ्याकडून फॉर मिनिटचा केला गेलेला आहे. ओके. बेसिकली ऑप्शन ट्रेडिंगच्या ॲनालिसिसमध्ये आपण 15 मिनिटचा टाईम फ्रेम वापरत असतो. जे नवीन ट्रेडर असतील त्यांना माहीत नसेल, 15 मिनिटचा टाईम फ्रेम वापरता. ओके. आता इथे गेल्यावर आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज सर्च करायचं आहे. ओके. आपल्याला पहिले सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा आहे. कोणता लावायचा आहे मित्रांनो? सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. तर आपण इथं सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज इथं लावून घेतला आहे. इथं सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज लावल्यानंतर त्याच्या सेटिंगमध्ये जायचं. या सेटिंग करणे गरजेचं आहे मित्रांनो. ओके. नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. आता मी इथं याचा लेंथ पिरियड वाढवून घेतला, 50 करून घेतला याचा पिरियड. याचा आपण कलरही चेंज करून घेऊ. कलर आपण त्याचा चेंज करूया. त्याचा आपण कलर ब्लॅक ठेवूया. ओके. त्याची थिकनेस ही आपण वाढवून घेऊ. तर हा आपला झाला सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. त्याच्यानंतर आपण दुसरा आणखी इंडिकेटर घेऊ आपला, जो की आहे EMA. ओके. EMA फुल फॉर्म आपला मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर हा बी आपण लावून घेतला आहे. मित्रांनो, बेसिकली मूव्हिंग ॲव्हरेज जे इंडिकेटर्स असतात ते खूप काय म्हणता चांगले वर्क करतात. बेसिकली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, स्विंग ट्रेडिंगमध्ये तर चांगले आपल्याला आपल्याला कॅप्चर करून देतात. तर मी इथेही पिरियड याचा 50 करून घेतला. याचाही कलर आपण चेंज करून घ्या. याचा कलर आपण ग्रीन ठेवूया. ओके. याचाही थिकनेस मी वाढवून घेतो. तर बेसिकली आपले 2 झाले. तर याचं बघू शकता, हा जो आहे 2 मिनटं मित्रांनो. तर मित्रांनो, बेसिकली हे 2 मूव्हिंग ॲव्हरेज आहे. ओके. पहिला जो आहे तो सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. दुसरा जो आहे तो एक्सपोनेन्शियल आहे. ओके. तर बेसिकली असे 2 मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तर हे 2 मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये आपल्याला दिसत आहे की कंपॅरिझन आपण याचं करून घेऊ पहिले. दोन मिनटं मित्रांनो, नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडासा. तर इथं बघू शकता, हा जो आपला पहिला आहे तो आहे काय म्हणता EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके. आणि हा जो आहे तो आहे आपला सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. नो नो नो, सॉरी चुकलं माझं. ओके. हा जो ब्लॅकवाला आहे तो आहे आपला सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. आणि हा जो ग्रीनवाला आहे तो आपला आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके. EMA SMA. तर यांची शॉर्ट फॉर्म आहे EMA आणि SMA. तर इथं आपण बघू शकतो तर ॲक्युरेट कोणाचा येत आहे. तरी जे ब्लॅकवाला आपला सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला इथं आपल्याला एक्झिट उशिरा मिळाली आहे. एक्झिट इथं उशिरा मिळते. तसंच आपण इथं मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये बघितलं तर आपल्याला एक्झिट लवकर बघायला मिळते. तर बेसिकली हा फरक असतो. या मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये हा फरक आहे. बेसिकली एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज थोडा जास्त ॲक्युरेट राहतो सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा. तर आय होप मी तुम्हाला रिकमेंड करतो की तुम्ही
एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज ही वापरा. त्याच्यानंतर आपण एक आणखी मूव्हिंग ॲव्हरेज लावू, जो की आहे आजचा आपला प्रो ट्रेडिंगचा मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, तर तो आता आपण लॉन्च करूया. तर चला आता इंडिकेटरमध्ये आपण जाऊ. इंडिकेटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, WMA. ओके, काय सर्च करायचं आहे, WMA. त्याचा इंडिकेटरचं नाव आहे मूव्हिंग ॲव्हरेज वेटेड. तर बेसिकली आपण हा मूव्हिंग ॲव्हरेज लावून घेतला आहे. तर याची आपण सेटिंगमध्ये जायचं आहे. त्याचा पिरियड परत आणखी चेंज करायचा. पिरियड किती करायचा लक्षात ठेवायचं मित्रांनो, पिरियड 50 करायचा. ओके, त्याचा आपण स्टाईली कलर चेंज करून घेऊया. कलर आपण ब्लॅक करून घेऊ. ओके, आणि याची ओपेसिटी आपण म्हणजे याचं थिकनेस वाढवून घेऊ. तर थिकनेसनुसार आपल्याला इथं दिसत आहे की आपला जो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज होता त्याच्यापेक्षा ओके, हा ग्रीनवाला आपला EMA आहे, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, आणि हा जो ब्लॅकवाला आहे तो आहे आपला WMA वेटेड एक्सपोनेन्शियल ॲव्हरेज मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, WMA. तर मित्रांनो बघू शकता याच्यापैकी हा जो ब्लॅकवाला आहे आपला WMA आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता प्रॉपर इथं आपल्याला एक्झिट बघायला मिळते, जेणेकरून आपण काय म्हणता कमी लॉस खातो. ओके, या ॲव्हरेजनी आपण म्हणजे मूव्हिंग या इंडिकेटरने कमी लॉस खातो आपण. ओके, कारण मित्रांनो हा अप टू 90% ॲक्युरेट राहतो, आणि जो आपला EMA येतो तो 80% ॲक्युरेट असतो, आणि जो आपला सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज येतो तो असतो 70% ॲक्युरेट. तर आपण ॲज अ कंपॅरिझन करू शकतो की आपल्याला कोणता ॲक्युरेट चांगला आपल्याला मिळतो. तर मी जर तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही 90% वाला मूव्हिंग ॲव्हरेज काय म्हणता मी तुमच्यासाठी नवीन शोधून आणलेला आहे तो, म्हणून मी त्याच्यावर ॲज अ ट्रेडिंग केलेले आहे. तिथं बघू शकता इथं आपल्याला बरोबर इथं एक्झिटचा आपल्याला पॉईंट मिळलेला आहे. जर तुम्ही एंट्री घेतली असली असते तर पहिले, तर इथं आपल्याला एक्झिट पॉईंट इथं बघायला मिळाला. पण तसंच आपण इथं जेव्हा EMA मध्ये जातो तर आपल्याला इथं एक्झिट पॉईंट थोडा खाली मिळाला आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी इथं अप टू 20 to 50 पॉईंट्स आपल्याला इथं जास्त आपल्याला लॉस खायला बघायला मिळतो. कारण बेसिकली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टाईम नसतो. ओके, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 1 मिनिटसुद्धा 1 सेकंडसुद्धा आपल्यासाठी कामाचा असतो. ओके, 1 सेकंडमध्ये सुद्धा तुम्ही लॉस खाऊ शकता बेसिकली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. त्याच्यामुळं मित्रांनो हे ॲव्हरेज आपल्याला इंडिकेटर लावणं एक गरजेचं आहे. बेसिकली EMA मधून थोडेफार लोक लॉस खातात, त्यांचा लॉस WMA मध्ये रिकवर होऊ शकतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर बेसिकली हे लक्षात ठेवा, EMA आणि WMA. तर तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून घ्या की पुढच्या वेळेस आपल्याला WMA वापरायचा आहे. तर असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेरीज असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला कमेंट्स करू शकता, त्याच्यावर आपण तुमचं उत्तर देऊ. आणि असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन लावायला विसरू नका, कारण मी चॅनलवर लाईव्ह प्रेडिक्शनही टाकत असतो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता, त्याच्यावर तुम्हाला लाईव्ह प्रेडिक्शन आपल्याला बघायला मिळेल, आणि माझ्यासोबत तुम्ही ट्रेडिंगही करू शकता. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.